हॅलो, माझं नाव श्रुती आहे आणि मी इम्प्रॉम्प्टली ब्लॉग करायचा ठरवला आहे मराठीत. आणि खूप दिवस झाले मी ब्लॉग नाही केला आहे, त्याच्यामुळे मला कसं तरी वाटतं आहे. समोरून कोणतरी चालतं तर मी थोड्या वेळाने आल पिक अप ब्लॉग अप. एनिवेज, ती व्यक्ती निघून गेली. आत्ता समर चालू आहे म्हणून कॅम्पसवरती मोस्टली कोणी नसतं. मी आत्ता माझ्या रिसर्च लॅबमधून आता ऑफिसला चालले आहे. मी पार्ट टाईम जॉब करते कॅम्पसवरती. मी ठरवलं आहे की तुम्हाला मी दाखवणार आहे की समरमध्ये एका इंटरनॅशनल स्टुडंटचं आयुष्य कसं असतं आणि कॅम्पस कसं दिसतं, काय करायला असतं. सो स्टे ट्यून्ड. मी एवढ्या वेळ बडबड केली, नंतर माझ्या लक्षात आलं की मी कॅमेराच चालू नाही केलेला. एनिवेज, मी परत बोलते. बेसिकली आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल, अगदी शांत नाही आहे, लोक आहेत कॅम्पसवरती. बट जेव्हा स्कूल इयर चालू असतं तेव्हा बरीच मुलं असतात. आत्ता मेजरली लबकचे रेझिडेंट्स किंवा फॅकल्टी मेंबर्स वगैरे आहेत. काही मुलं समर क्लासेस घेतात तर ती असतात. आणि बरीच मुलं जी हायस्कूलमध्ये आहेत आत्ता, जी त्यांच्या 12वीत आहेत. मी आता बिल्डिंगमध्ये जाते म्हणून मी हळू बोलते. पण जी मुलं 12वीत आहेत ती मुलं कॅम्पस टूर घ्यायला येतात, कारण त्यांना ठरवायचं असतं की कुठच्या क्लासला, कुठच्या युनिव्हर्सिटीला जायचं. आणि ते ह्या टूरवरून ठरवतात. सो मेजरली टूरची मुलं, जी मुलं समर क्लासेस घेतात ती, आणि फॅकल्टी मेंबर्स आणि रेझिडेंट ऑफ लबक अशी लोकं असतात. म्हणून अगदीच शांत नसतं, बट कम्पॅरेटिव्हली खूप शांत असतं. मी तुम्हाला क्लासेस दाखवते, बघा. सगळे क्लासेस असे नसतात, बट दिस इज वन ऑफ द लेआउट्स ऑफ क्लासेस. बरेचदा तुमच्या क्लासेसची क्वालिटी डिपेंड करते कुठच्या बिल्डिंगमध्ये क्लास आहे. काय डिपार्टमेंट्सना जास्त फंडिंग असतं, त्याच्यामुळे त्यांचे क्लासेस अगदी छान असतात. काय बिल्डिंगही खूप ओल्ड असतात, त्याच्यामुळे तेवढ्या क्लासेस चांगले नसतात. सो इट रिअली डिपेंड्स. तर थोड्या वेळाने मी ऑफिसला पोचतेच आहे. पोचल्यावरती तुम्हाला ऑफिस कसं दिसतं हेही दाखवते. सध्या टेक्सासमध्ये एवढं गरम होतं की त्याला काही अर्थच नाही आहे. AC पण चालत नाही आहे, कारण आय गेस एवढा लोड पडतो ACवरती की त्याला थंड करायलाच जमत नाही. मला वैताग आला ह्या गरमीचा. तर हे माझं ऑफिस आहे. तुम्ही लोकांना बोलताना ऐकू शकतात. आणि बाय मीन हे माझं ऑफिस ॲज अन लाईक इकडे आम्ही स्टुडंट असिस्टंट्स बसतो. आणि आत्ता समर असल्यामुळे कोणीच लबकमध्ये नाही आहे. आणि आत्ता जसं कोणीच लबकमध्ये नाही आहे स्टुडंट असिस्टंट वाईज, आणखीन एक मुलगी आहे माझ्यासोबत. सगळ्या स्टाफ मेंबर्सने ह्या रूमचं स्टोरेज युनिट करून ठेवलं आहे. ह्याच्यात जर्नल्स आहेत आणि ह्याच्यात फुटपट्टी आहे. आम्ही जेव्हा इव्हेंट्स होस्ट करतो किंवा कोणाच्या दुसऱ्या इव्हेंट्ससोबत आम्ही कोलॅबरेट करत असतो तेव्हा आम्ही ही स्वॅग घेऊन जातो मुलांसाठी. आणि आत्ता काही इव्हेंट्स नाही आहेत, बट ऑर्डर करून ठेवलेली ऑफिसने, म्हणून ते आत्ता इकडे ठेवले आहेत. थोड्या दिवसांनंतर आम्ही ते बेसमेंटमध्ये जाऊन ठेवू. माझा पायही तुटला आहे, त्याच्यामुळे मला ते बेसमेंटला जायला देत नाहीत, कारण त्यांना माझी काळजी आहे. त्याच्यामुळेही हे इकडेच राहिलं आहे. आणखीन कोणी असतं तर एव्हाना हे बेसमेंटमध्ये गेलं असतं. सो इट्स लाईक माझा पाय तुटला आहे, काम करायला काही नाही आहे, त्याच्यामुळे नुसती गर्दी झाली आहे ऑफिसमध्ये. बट या काय म्हणणार आता मी विसरले. हां, आता 1 वाजला आहे, तर मी जेवून घेणार आणि जेवून झाल्यानंतर मी एक व्हिडिओ फिल्म करणार आहे आमच्या सोशल मीडियासाठी. आणि त्याचे काही क्लिप्स मी ह्या व्हिडिओमध्ये टाकते, म्हणजे तुम्हाला बघता येईल. मी आज लंचला लजानिया खाणार आहे. मोस्टली मी फ्रोझन फूडच आणते, कारण वेळ वाचतो, सोपं पडतं. माझ्या आईला ते आवडत नाही. बट दॅट इज द रियालिटी टू सम डिग्री. बरीच मुलं कुक करतात, पण काही लोक नाही करत. त्याच्यातली मी आहे. मला वेळ नसतो, प्लस खूप एनर्जी जाते असं मला वाटतं त्याच्यात, म्हणून मी फ्रोझन फूडच आणते. त्याच्यामुळे लाईक ऑप्शन्स आहेत तुम्हाला. जर तुम्हाला कुकिंग करता येत नसेल की एखाद दिवस जमणार नसेल
तर तुम्ही फ्रोझन फूड आणू शकतात. स्वस्त पडतं रेस्टॉरंटमध्ये आणण्यापेक्षा आणि कन्व्हिनियंटही असतं. सो दिस इज वन ऑफ द ऑप्शन्स इकडे. तर माझं जेवण झालं आहे आता आणि आता मी व्हिडिओसाठी स्क्रिप्ट बनवते आहे. ही आमची वेबसाईट आहे आणि आता ऑक्टोबरमध्ये एक इव्हेंट असणार आहे, तर त्याचं सोशल मीडियाचं सगळं आत्ता चालू आहे आणि आय एम पिकिंग आउट इन्फॉर्मेशन फ्रॉम द वेबसाईट की काय शेअर केलं पाहिजे आणि ते स्क्रिप्ट झाल्यानंतर मी फिल्म करणार व्हिडिओ. माझा व्हिडिओ फिल्म करून झाला आहे. मी आता नेक्स्ट फुटेजमध्ये तुम्हाला तो व्हिडिओ दाखवते. Hi, my name is Shruti and today we're going to talk about guidelines for presenters from group projects at the symposium. आता माझं मेनली काम झालं आहे. मला तर फक्त व्हिडिओ एडिट करायचा आहे. मला आणखीन एक व्हिडिओ एडिट करायचा आहे माझ्या रिसर्च लॅबसाठी. दर मंडेला आमचे प्रेझेंटेशन्स असतात, स्टँडअप मीटिंग असते जिथे आम्ही काय केलं पूर्ण वीकमध्ये ते दाखवतो आमच्या स्टार्टअपच्या ओनर्सना. तर त्याच्यासाठी एक रिझल्टचा व्हिडिओ बनवलेला, तो एडिट करायचा आहे आणि तो आज मी ज्या PhD स्टुडंटच्या अंडर काम करते त्याला पाठवायचा आहे. आणि ते झालं की आय थिंक मी TV बघेन. आय डोंट नो, बघू, ठरू, थोड्या वेळाने ठरू. आता 5 वाजलेत आणि आता मी घरी निघते. मी घरी युजली चालतच जाते, जरी होल पायाची सिच्युएशन अशी असली तरी, कारण आय लाईक टू गेट माय 10K. आणि बस राऊट्स बदललेत समरमध्ये. जस्ट बिकॉज बरीच मुलं बसेस वापरत नाही तर त्यांनी 2 राऊट्स एकच बस असं केलं. त्याच्यामुळे पोचायला भरपूर वेळ लागतो आणि चालत जायचं म्हटलं तर लवकर पोचायला होतं, म्हणून मग चालतच जाते मी. मी आता स्टारबक्सवरून घरी चालले. मी स्टारबक्समध्ये बसून थोडं रायटिंग केलं. मी आर्टिकल्स लिहिते लिंक्डइनवरती कधी माझ्या हेल्थकेअर इन्शुरन्सविषयी मी लिहित होते. ते झालं. मला फ्री ड्रिंक दिली फॉर सम रिझन, आय डोंट नो वाय, बट आय एम हिअर फॉर इट. आणि मी ॲक्च्युली माचा मागवलेलं, माचा कुकी समथिंग काहीतरी होतं, अगदी छान होतं. आणि हे व्हाईट चॉकलेट कॉफी काहीतरी आहे, पण मी हे तर फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे कारण 7 वाजले तरी मला आता कॉफी नाही प्यायची आहे, उद्या सकाळी पिईन. आणि आता मी घरी जाऊन आंघोळ करीन आणि TV बघणार. आणि आजसाठी सगळं झालेलं आहे, सगळं काम संपवलं आहे आणि उद्या सॅटर्डे आहे. मी म्हणत होते की सॅटर्डे जरी असला तरी कामं असतातच, तर उद्या पण भरपूर काम आहेत. असाच दिवस असेल मोस्टली, एक्सेप्ट फॉर लाईक मला कामाला जावं लागणार नाही. मी ब्लॉग नंतर करते कारण मी आता स्टेअर्स चढणार आहे आणि मला पूर्ण फोकस करावं लागतं स्टेअर्स चढताना, कारण पाय. स्टेअर्स चढून झाले आणि मी हे ऑलरेडी सांगितलं आहे, पण एवढं गरम होतं आहे की मला राग येतो आहे. आणि घरात पण थंड नसणार कारण AC चालत नाही आहे. You'll speak in Marathi? No, I don't know how to say it. I promise. हा जॉय आहे आणि आम्ही एकाच लॅबमध्ये आहोत. तर मी ज्या लॅबमध्ये आहे बेसिकली ECEमध्ये असल्यावर म्हणजे इलेक्ट्रिकल आणि कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये असल्यावरती तुम्हाला लॅब्स घ्यावे लागतात आणि मी आता सध्या लॅब 2मध्ये आहे. आणि वी हॅव टू लाईक नॅव्हिगेट अ रोवर ऑन दॅट मेज, तर मी त्याच्यावरती आता सध्या काम करतोय. आणि या Ani. I keep saying Ani. That's okay. Yeah. If you're single, hit me up. No, I'm not putting that. I'm not putting that. Anywho, point being, when मी जेव्हा पण इंग्लिशमध्ये बोलते तर कधी कधी माझ्या तोंडातून आणि हा शब्द येतो आणि मला हसायला येतं. दॅट्स इट. म्हणून मी आता आणि खूप बोलते कारण मी त्याच्याशी मगाशी बोलत असताना मी आणि करत होते.
That was funny. Anyways. एका इंजिनिअरिंग स्टुडंटचं आयुष्य असं असतं, सॅटर्डेलाही तुम्ही काम करतात आणि वीकडेजना 9 वाजेपर्यंत काम करतात आणि वीकेंड्सना पण येऊन तुम्ही काम करतात. जर तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं असेल तर हे डोक्यात नक्की ठेवा की तुमचे वीकेंड्स तुमचे नाहीत. बट आय एम नॉट कंप्लेनिंग, कारण मला हे आवडतं, मला अशी लाईफस्टाईल आवडते. कारण घरी बसून काय करणार, TV किती बघणार. एनिवेज, मला एवढंच म्हणायचं होतं की मी आता नेक्स्ट क्लिपमध्ये तुम्हाला दाखवते की मी लॅबमध्ये काय काय करते आणि लॅब कसं दिसतं. सो लेट्स गो. तर ही लॅब आहे, ही अगदी नवीन लॅब आहे, 2 वर्ष झालीत ह्या लॅबला. आणि इकडे आम्ही आमचे पाणी लाईक ड्रिंक्स वगैरे इकडे ठेवतो, कारण ड्रिंक्स आतमध्ये अलाउड नाही आहेत. की ॲक्सेस आहे, की ॲक्सेसशिवाय एंट्री मिळत नाही. आणि लॅब असं दिसतं, खूप छान आहे इकडे. हा ह्या व्हिडिओचा एंड आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा तुम्हाला नेक्स्ट काय बघायचं आहे आणि मी नक्की तसा व्हिडिओ बनवेन.